साहेब, माझ्या गातेगाव पंचायत समितीचं जर सांगायला गेलं तर यावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्हीचा टांगा पलटी करणार म्हणजे करणारच मी. आज छाननीचा दिवस होता आणि तुम्ही कोणत्या गटामधून फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म या ठिकाणी कायम नोंदणीमध्ये आला मग काय सांगा? सर्वप्रथम आपल्याला जय महाराष्ट्र. माझं नाव गणेश रमेश सुरवशे. मी युवासेना तालुका प्रमुख आहे आणि त्याचबरोबर गातेगाव पंचायत समितीमधून मी आज पंचायत समितीसाठी निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता काल, आणि तो आज छाननीमध्ये वैध ठरलेला आहे आणि आता आजपासून आम्ही प्रचाराला लागणार आहोत. या गटामध्ये काय काय लोकांचे प्रश्न आहेत आणि तुमचं खास करून विजन काय आहे? आपण युवा दिसताय, तरुण म्हणून तुम्ही काय काम करणार येणाऱ्या काळात? तुमचा जाहीरनामा काय आहे लोकांचा? सर, आपल्याला जर आता बघायला गेलं सध्या फक्त मॅनेजचं आणि एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आपल्याला होताना दिसत आहे. त्यामुळं मी एक तरुण म्हणून मी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मी माझ्या गावामध्ये असेल, माझ्या पंचायत समिती गणामध्ये असेल, विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समिती 13,000 रुपये घेते, तर मी विहीर मंजूर फुकट मोफत करून दिलेले आहेत लोकांना. आणि त्याचबरोबर गोटे वगैरे मंजूर करायचे झाले तर त्यांना 6,000 रुपये घेत होते, पण तरीही मी कुठलाही रुपयाही न घेता मी त्यांची एक सेवा करण्यासाठी मोफत त्यांना मंजूर करून दिलेले आहेत. आणि आज जर आपण बघायला गेलं तर हे भाजपवाले असतील किंवा काँग्रेसवाले असतील, ते सध्या एक मॅनेजचं राजकारण आमच्या इकडे चालू आहे. काँग्रेसनं आमच्या इकडं काडगाव जिल्हा परिषद मध्ये भाजपला बाय दिली आणि गातेगाव पंचायत समितीमध्ये काँग्रेसला भाजपने बाय दिलेली आहे. त्यामुळे मी एक युवा चेहरा म्हणून एक लोकांची सेवा करण्यासाठी मी आज निवडणुकीला उभा आहे. जनतेसाठी मी काम करण्यासाठी सक्षम आहे. आपण भाजपवर टीका करताय, पण आज पाहतो की तुमचा पक्ष शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे सत्तेमध्ये आहेत. तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते हेच उपमुख्यमंत्री या सरकारमध्ये. काय वाटते, एकीकडे सत्तेत बसायचं दुसरीकडे त्यांना टीका करायची, हे पटते? साहेब, ही काही नेत्याची निवडणूक नाही, हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. हे अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे आणि इथं जो कार्यकर्ता काम करेल त्याला संधी भेटली पाहिजे. त्याच्यामुळं इथं मी पक्षाला नाव ठेवत नाहीये, पण इथल्या कार्यकर्त्यांना पुढे येणं गरजेचं आहे. आणि आपण बघायला गेलं तर लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये याच्या अगोदर देशमुखांचाही कारभार बघितलेला आहे आणि त्यानंतर आता आपण भाजपचे रमेश आप्पा कराड यांचाही कारभार बघतो आहोत. पण हे दोघंही काम करण्यासाठी अक्षम झालेले आहेत आणि आता इकडची जनता जी आहे हे तिसरा पर्याय मागत आहे आणि तो तिसरा पर्याय बनून आम्ही जनतेसमोर आज जात आहोत.